साथ संगत जी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. आजचा दिवस चांगला जाणार, गुरुचा आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त होणार व्हावा ही दासीची सद्गुरू चरणी प्रार्थना. आपला निरंकारी मशीनमध्ये 5वा जो प्रण आहे, ब्रह्मज्ञान किसी की पास भी मत खुलो, म्हणजे ब्रह्मज्ञान कुठेही सांगत बसू नका अधिकाराशिवाय. तर हे काय आहे, तर आपण पाहतो की आजकाल उठसूट लोकांचं काही कुठंतरी 2 बुकं शिकली, थोडंसं इकडं तिकडे यायला लागलं की सगळेच महाराज होतात, महात्मा होतात, मला काहीतरी येतं आणि मग कुठं काहीतरी सांगत बसायचं. पण सद्गुरूकडे जे अधिकार असतात, सद्गुरूला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत, आता आपल्या सद्गुरूची वाटचाल जर पाहिली तर कानसिंग पासून बुटा सिंग, त्यानंतर गुरुबचन सिंग, हरदेवजी बाबा, अवतार सिंग आणि आत्ता सद्गुरू माता दीक्षाजी महाराज. मग हे सगळं असं चालत आलेलं आहे, असं शेड्यूल, गादीचा वारसा. तर काय आहे या पाठीमागं फार मोठं, असीम हा शब्द वापरला तरी भरपूर आहे, असीम शक्ती आहे. याच लोकांच्याकडं अधिकार असतात. कोणी कुणाला ब्रह्मज्ञान वाटत बसू नये. आणि दुसरी गोष्ट, तो अधिकारच नाही आपल्या मशीनमध्ये. आणि दुसरी गोष्ट आणखी काय येते की आपण जर कोणाला ब्रह्मज्ञान देत बसलो तर ते चुकीचं ज्ञान आपण बरोबर न देता दिलं तर त्याचा साईड इफेक्ट वाईट होतो. दाशी एक उदाहरण ठेवेल. श्रीकृष्ण सवंगड्यासह एकदा एका गंगा मावशीच्या घरी लोणी खाण्यासाठी गेलेला असतो आणि सगळ्यांना म्हणतो, ती मावशी गेलेली असते बाहेर रानात आणि श्रीकृष्ण आता त्या भिंतीजवळ येतात. पूर्वी त्या भिंतीला चांदवी असं म्हणायचं, एवढं एक छिद्र असतं. तर श्रीकृष्ण सगळ्यांना म्हणतो, आता आज जायचं कसं? सगळ्यांच्या तोंडाला नुसतं पाणी सुटलेलं असतं लोणी खाण्यासाठी. तर त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, मी एक मंत्र म्हणतो आणि मी तो मंत्र म्हटला की तुम्ही डोळे झाकायचे, मग मी तुम्हाला सही सलामत त्या छिद्रातून, होलमधून आत मावशीच्या घरात सोडणार. सगळेजण डोळे झाकतात. श्रीकृष्ण मंत्र म्हणतो, सगळे सही सलामत त्या छिद्रातून मावशीच्या घरात पोहोचतात. येथेच लोणी खातात. पार अगदी खूप दिवसांनी भेटल्यासारखं तुटून पडतात लोण्यावरती. आता बाहेर जायची वेळ येते. त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतो, पुन्हा डोळे झाका, पुन्हा मी मंत्र म्हणणार. पण तो पेंड्या असतो ना, तो जरा थोडंसं ते पात्र वेगळंच असतो. तो पेंड्या मात्र काय करतो, पेंड्या म्हणतो, देवाचा काय मंत्र आहे ते हळूच डोळे अर्ध ठेवून बघावं, म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला एकटं यायला बरं. आणि मग तो पेंड्या काय करतो, अशा हळूच अर्धे डोळे केलेले असतात. आणि श्रीकृष्ण, आता मंत्र कुठला काय श्रीकृष्णाचा तेव्हा, एक ती आघात लीलाच आहे देवाची. असा हळू बघत असतो, तसा आत जातो त्या छिद्रापर्यंत. अर्धा आत असतो, अर्धा बाहेर असतो. तेवढ्यात ती मावशीच्या घरात प्रवेश करते आणि पाठीमागचा जो भाग असतो तो मावशीच्या घरात राहिलेला असतो. मावशी काठी घेऊन त्या पार्श्वभाग त्या पेंड्याचा असा हिरवा पिवळा होईपर्यंत बदडून काढते. पेंड्या रडतो, म्हणतो, देवा मला वाचवा, देवा मला वाचवा, देवा मला वाचवा. परत देव पाठी बाहेरनं म्हणतो, डोळे झाकल्यावरती पेंड्या बाहेर येतो. मग सांगायचं मग तिचा अर्थ हा आहे की हे कुठला मंत्र नाही, काही नाही, एक देवाची आघात लीला होती. पण काही गरज होती का की अर्ध डोळं उघडं ठेवायची? देवाची आज्ञा पाळायला नको का? किती मोठी शिक्षा भेटली त्या पेंड्याला. तसं ब्रह्मज्ञानातला 5वा प्रण जो आहे, ब्रह्मज्ञान गुरुच्या आज्ञेशिवाय कुठेही खुलायचं नाही किंवा आपण ते खुलायचंच नाही. म्हणून अर्धवट ज्ञान जे आपण देत राहतो, जे सद्गुरूकडं पूर्ण ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्ती नसांनी दिलं, नंतर ज्ञानेश्वर महाराजांच्याकडून किती जणांनी घेतलं, नामदेव महाराजांना येसोबा खेचरांनी दिलं, वशिष्ठ मुनींनी रामाला दिलेलं आहे, सांदीपान ऋषींनी श्रीकृष्णाला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोण नाही कोणतरी गुरु आहे. तसा आपला गुरु सुदीक्षाजी महाराज. म्हणून आपण हा
प्रचार अगदी बेंबीच्या देठापासून करायचा. तोही निरंकार, मै तेरी शरणहार, अगदी सुंदर सुंदर विचार सांगायचे, गीतं सांगायची. पण ब्रह्मज्ञान आपण कुणाला सांगायचं नाही. ही आपल्या गुरुची आपल्याला एक आदेश आहे किंवा गुरुनं आपल्याला तसं बंधन घातलेलं आहे. तसं आपल्या निरंकारी मंडळामध्ये काही नाही, खा प्या, कपडे लत्ता, कसं काही कशाचंही बंधन नाही. फक्त काही असतात गोष्टी त्यालाच गुरुचा आदेश असं म्हणतात. आणि जो गुरुचा आदेश पाळतो ना तोच गुरुभक्तीला पात्र ठरतो आणि गुरु त्याच्याजवळच वास करतो किंवा त्याच्याशीच गुरु एकरूप होतो. दाशीचे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात, सगळेजण लाईक करतात. पण एखादी कमेंट केली तर दाशीला बरं वाटेल. दाशीच्या हे हृदय माझं तुमच्या हृदयाशी एक होते का नाही हे पण दाशीला कळेल. आणि सगळ्यात एक सांगायचं म्हणजे दाशीला खूप काम असतं, व्हिडिओ करायला खूप वेळ काढावा लागतो. त्यातून सुद्धा दाशी तुमच्यासाठी व्हिडिओ करत असते. आणि तुम्ही तुमचं कर्तव्य करा, गुरुचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. कमेंट मात्र करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रेमाने बोला की धन निरंकार जी. हॅव अ गुड डे. रामकृष्ण हरी.